हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आज जो व्हिडिओ आहे तो आपला दमन सीरीजचा पार्ट 4 आणि शेवटचा व्हिडिओ आहे। तर मी मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं होतं त्या कलरफुल बिल्डिंगचं रहस्य तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये समजेल। तर आजचा जो ब्लॉग आहे तो फक्त त्यासाठीच डेडिकेटेड आहे। तर चला पुढची इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला। तर मंडळी, जसं की तुम्ही हे मोती दमन फोर्टच्या आतमध्ये एंटर कराल तेव्हाच एंट्री करतानाच राईट साइडला हे तुम्हाला कलरफुल बिल्डिंग्स दिसायला सुरुवात होईल। या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या आता बांधलेल्या नसून पोर्चुगीज काळामध्ये त्यांनीच बांधल्या होत्या, पण आता त्या वेल मेंटेन केलेल्या आहेत, रंगीबिरंगी कलर सुद्धा दिलेले आहेत। जर मंडळी तुम्ही गोवा व्हिजिट केला असेल तर गोव्यामध्ये पण अशीच एक लेन आहे ज्याला फाउंटेन हाऊस बोललं जातं, जिथे फक्त फोटोसाठी ही लेन क्रिएट केलेली आहे माणसांनी घराला कलर देऊन। या बिल्डिंगचं वैशिष्ट्य म्हणजे ही कोणतीही फोटो वॉल किंवा फोटो बूथ नसून हे दमनचे गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत। गव्हर्नमेंट ऑफिसेस असून सुद्धा हे टुरिस्ट साठी खूप मोठं अट्रॅक्शन झालेलं आहे। आणि हो मंडळी, तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। टुरिस्ट साठीच नव्हे तर लोकल लोक सुद्धा इथे येऊन फोटोशूट करत असतात। आम्ही तर जेव्हा गेलो होतो तिथे तर खूप सारे प्री वेडिंग शूट सुद्धा चालू होत्या। पण मी तुम्हाला एक सजेशन देईन की तुम्ही जेव्हा पण इथे व्हिजिट कराल, फोटोशूट करत असाल तर तिथे गाड्यांवरती नक्कीच लक्ष द्या, बिकॉज ते रोड आहे आणि तिथे गाड्या ज्या आहेत ते कंटिन्यू चालू आहे, वर्दळवाला रस्ता आहे। तर तुम्ही फोटो जेव्हा क्लिक करत असाल तेव्हा काळजीपूर्वक करा, प्लीज तुम्हाला विनंती आहे। आणि मग काय मंडळी, एखादा फोटोजेनिक स्पॉट भेटला आणि आम्ही फोटोज आणि व्हिडिओज नाही काढले असं होणं शक्य नाही। सो आम्ही पण खूप सारे फोटोज काढले, थोडेसे व्हिडिओ काढले आणि तिथून नंतर आम्ही निघालो आमच्या हॉटेलकडे। हॉटेलवरती जाऊन आम्ही थोडासा दुपारी रेस्ट केला, कारण प्रचंड होतं। दुपारी रेस्ट केल्यानंतर संध्याकाळी आम्ही फायनली अंधार झाल्यानंतर निघालो बीचकडे। जसं मी अगोदरच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की आम्हाला रात्रीचं जायचं होतं बीच एक्सप्लोर करायला बिकॉज ऑफ द लाइटिंग्स, पण गुगल मॅपने आम्हाला धोका दिला। आम्हाला जायचं होतं जंपोर बीच एक्सप्लोर करायला, पण आम्ही जाऊन पोहोचलो देवका बीचला। पण इथलं वैशिष्ट्य म्हणजे काय माहितीये का, मुंबईमध्ये जे राहणारे असतील त्यांना आपलं मरीन ड्राईव्ह माहिती असेल, जसं की तो सरसलग एकच पॉइंट आहे, तसंच इकडे पण सेम स्पॉट आहे। त्याच बीचेसला वेगवेगळं डिवाइड केलेलं आहे, तोच जंपोर बीच आहे, तोच देवका आहे आणि बरंच असं काही आहे। तर आम्ही निघालो फायनली तिकडे बघायला। आणि तुम्हाला काय सांगू मंडळी, रस्त्यांवरती इतकी छान सजावट केली होती लाईट्सने, हॉटेल सुद्धा इतके मस्त मस्त सजवले होते की मला तर बघून 2 मिनिटांसाठी प्रश्नच पडला की आता दिवाळी तर नाही आली ना, बिकॉज हे सगळे लाइटिंग बघून मी शॉक होते। थोडंच पुढे जाता जाता राईट साईडला आम्हाला एक दिसलं फायटर प्लेन, हो ओरिजिनल फायटर प्लेन। तर आम्ही निघालो तिकडे बघायला की हे नक्की काय आहे। जवळ गेलो तर तिथे जाऊन कळालं की हे ओरिजिनल फायटर प्लेन होतं, ते ठेवलं होतं टुरिस्टसाठी। तर आम्ही तिथे गेलो, एक्सप्लोर केलं, थोडेसे फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि तिथून निघालो। रात्र झाली होती आणि फिरून खूप थकलो पण होतो, भूक लागली होती। मग आम्ही फायनली डिसाइड केलं की आता आपण जेवायला जाऊया। तर जेवायला जायचं कुठे, तर तिथे एक पंजाबी धाबा आहे, द विराज धाबा म्हणून, आम्ही नवीन एक्सप्लोर केला होता। तर त्या धाब्याकडे गेलो आम्ही जेवणासाठी आणि तो धाबा इतका अप्रतिम होता ना, तुम्हाला काय सांगू। मी पुढे क्लिप्स मध्ये तर तुम्हाला दिसेलच।
त्या धाब्याची एक गोष्ट अशी आवडली की तिथे जे गेस्ट येत होते त्यांना वेलकम करायसाठी एक युनिक अशी आयडिया त्यांनी लावली होती. एक सरदारजी होते, त्यांचा जे पारंपरिक ढोल आहे पंजाबी लोकांचा ते घेऊन ते प्रत्येकाच्या टेबलवरती येत होते आणि मस्त असे एन्जॉय करत होते पंजाबी गाणी म्हणून. आणि जर तुम्हाला डान्समध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल, तुम्ही मोठी फॅमिली असाल तर तुम्ही डान्स सुद्धा करू शकता. ते आम्हाला खूप फोर्स करत होते, मला करायचा होता डान्स, बट ते आमचा शाय आहे तर मी नाही करू शकते डान्स. तुम्हाला माहिती आमची अॅनिव्हर्सरी होती तर आम्ही छोटीशी पेस्ट्री आणली होती बिकॉज 2 जणांमध्ये मोठा केक आणण्यात काही अर्थ नाही. मग आम्ही ती पेस्ट्री कट केली, छोटंसं एक सेलिब्रेशन झालं. आणि त्याच्यानंतर हे बघा ते ना हात धुतोय, इथे हात धुवायसाठी पण ही वेगळीच काहीतरी युनिक अशी त्यांनी शक्कल लढवली आहे. ओव्हरऑल मला धाबा खूप आवडला आणि मी हा धाब्याचा ना डिटेलमध्ये ब्लॉग सुद्धा करणार आहे. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघालच. जेवून बिल पे करून आम्ही बाहेरच निघत होतो की राईट साईडला मला इथे हा गेम दिसला. या गेमला काय बोलतात मला माहिती नाही, पण त्याच्यामध्ये आपण कॉईन घालायचा असतो आणि ते प्लकर असतात. त्या प्लकरच्या मदतीने तुम्हाला एखादा टॉय सिलेक्ट करून घ्यायचा असतो. पण माहितीये का आम्ही दोघांनी पण खेळलं, एकदम जवळ आला घास पण आलाच नाही तो यार. तुमच्यासोबत पण असं कधी घडलंय का की तुमचे पण पैसे वेस्ट गेलेत का ह्या गेम मध्ये? जर झाले असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा. सो येस, हा होता आमचा ओव्हरऑल दमनचा एक्सपिरियन्स. आम्हाला तर दमनची ट्रिप खूप आवडली, खूप छान झाली आमची ट्रिप. तर या ट्रिपच्या एंडिंगला मी थोडेसे फोटो शेअर केले जे आम्ही तिथे क्लिक केले होते त्या स्पॉट्सला. सो फायनली म्हणजे आपली दमनची सिरीज संपलेली आहे. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये नवीन डेस्टिनेशन सोबत. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटतात हे तुमचे रिव्ह्यू सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. सो स्टे ट्यून फॉर द न्यू व्हिडिओ. टिल देन, थँक यू.